न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मागील 250 वर्षापासून सुरू असलेली भवानी मातेची यात्रा मुकुंदवाडी गावात विविध कार्यक्रमाचं उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहे। यामध्ये 12 गाड्यांचा रथ ओढण्यात येणार आहे। देवीची भव्य मिरवणूक, छंदाचा तमाशा, भंडारा आणि राष्ट्रीय स्तरावरील पैलवानांच्या कुस्त्या। सदरील यात्रा दिनांक 11/4/2026 ला सुरू होणार आहे आणि 13/4/2026 ला संपणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। ला महानगरपालिकेत गेलो, 18 खेडे गेले, परंतु या परिसरात एक नाव जोपासलेले आहे। सर्व गावकरी मिळून ती परंपरा, आपली जुनी परंपरा आपण या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी मी आणि सर्व गावाने पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली। ही परंपरा अति उत्साहित, अति जल्लोषात या गावच्या लेकीबाई असतील, या गावचे स्थानिक नागरिक असतील, आसपासचा जो मोठा परिसर असेल, तर मला तर वाटत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये जर मुकुंदवाडी सोडली तर महापालिकेच्या हद्दीमध्ये अशी मोठी यात्रा होत नसत असं मला तरी वाटतं। आणि यापेक्षा आपण पत्रकार आहोत, आपण अनेक ठिकाणी फिरतात, अनेक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतात, परंतु मुकुंदवाडीची ही यात्रा म्हणजे काहीतरी एक जल्लोष असतो आणि ती यात्रा आमची 11 पासून सुरुवात होणार आहे अशी मी यांच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की आपण आमच्या यात्रेचा, आपल्या सर्वांची यात्रा आहे, त्या यात्रेला आपण प्रोत्साहन द्यावा आणि कसं जास्तीत जास्त आपण प्रतिसाद त्याला मीडियावर दाखवसाल आणि पत्रकार सुद्धा विनंती आहे का आपण दाखवावा, एवढीच गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय आहे ते आता दादांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही निमंत्रित केलं होतं आणि यावर्षीसुद्धा आमच्या गावातील यात्रा कमिटी, गावकरी मंडळी उपस्थित सर्वच यांच्या वतीने आमची 250 वर्षाची असलेली परंपरा या यात्रेची, या परंपरेसाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन हा 3 दिवसाचा कार्यक्रम हा मुकुंदवाडीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असतो। त्याचे सविस्तर आपल्याला एक दिलेलं आहे सगळ्याला। तर या पत्रकार परिषदेसाठी आज आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित, आमचे सर्वच या ठिकाणी ज्या देवीची या ठिकाणी पूजा अर्चा करतात वर्षानुवर्ष, त्यांच्या 4 पिढ्या या पूजा अर्चेमध्ये गेलेले आहे, असे त्यांचे वंशजमधले आमचे देवीदासजी पुछे या ठिकाणी उपस्थित आहे। नारायणराव आज काही कारणामुळं आमचे आमदार इथं आले नाहीत, त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच आमचे बाबासाहेबजी डांगे, भाऊसाहेबजी जगताप, कमलाकर अण्णा, नरोटे साहेब, आमची ताई भव्यताई, सुनीलजी, दीपकजी, किशनजी, मोहनलालजी उपस्थित जवळजवळ ज्येष्ठ मंडळी बघितली। गंगाधर भाऊ असतील, आमचे सुखदेव महाराज असतील, साळुबादादा असतील, राजे पाटील असतील, अंबादासराव काका असतील, जिजा असतील, सर्वच ज्येष्ठ मंडळी आहे, युवक मंडळी आहे, आपले राते बाबा पण आहेत या ठिकाणी, तुकाराम पाटील राहते उपस्थित, सर्व युवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की आम्ही सर्व, आमचे काही छोटे मोठे काही मतभेद असतील, नाही तर नाही, परंतु सांगतो आम्ही की या ठिकाणी ही जे 3 दिवसाची यात्रा असते ही उत्साहात आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कशी होईल, याच्यामध्ये जास्तीत जास्त भाविक कसे जमा होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आलेलो आहे। आणि भविष्यातसुद्धा हीच परंपरा पिढ्यानपिढ्या जी आमची चालू आहे
ती भविष्यातसुद्धा चालू राहील. आम्ही झाल्यानंतर आमची मुलं आहे, आमच्या मुलांनंतर आमचे नातू आहे, अशी परंपरा ही कंटिन्यू चालू राहणार आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या यात्रेसाठी हे सोंग आहे, 12 गाड्या आहे, उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि 13 तारखेला भव्य प्रमाणात कुस्त्याचं नियोजन आहे. आता तुम्ही बघितलं, आता दादाने सांगितलं की या भागामध्ये आमचं जरी पहिलं आम्ही गावाचं गाव पण आम्ही आज बी टिकून ठेवलेलं आहे. आम्ही जरी मुकुंदवाडी हा जो एरिया आहे हा महानगरपालिकेत जरी 82 पासून गेला असेल, परंतु गावाचं गाव पण मुकुंदवाडी गावाचं गाव पण आम्ही या ठिकाणी जपून ठेवलेले आहे सगळ्या लोकांनी. आणि तेच भविष्यातसुद्धा योग्य आदर्श आमच्या युवकांनी घेत राहावं आणि पुढेही हे चालत राहावं, याच्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्या समक्ष या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे पहिल्या प्रथम मी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने आपले जेवढे मानव तेवढे आभार आहे, जेवढे मानव तेवढे धन्यवाद. कारण आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. मी आपल्याला सांगू इच्छितो की आखाड्याची परंपरा जी आहे, 12 गाड्याची परंपरा जी आहे ती यांनी सांगितलं, मी पण सांगतो. आमचे पुजारी जे काही देवीदासराव असतील हे पण सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन करतील. परंतु आमच्या गावाचं आखाड्याचा जर विषय घेतला तर आमच्या गावामध्ये लक्ष्मण डांगे पैलवान असतील जुन्या काळातले, काशीनाथ पैलवान असतील, कडवा नरोडे पाटील असतील, सुखदेव नाडे असतील, देवीदास जगताप असतील, असे अनेक मंडळी या ठिकाणी जिल्हा लेवलवरती खेड्यापाड्याच्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने त्यांनी आखाडे गाजवलेले आहेत. आणि म्हणून त्यांची परंपरा आम्ही आज आमची ही पिढी जी आहे ही चालू ठेवलेली आहे. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा विविध व्यसन आहे युवक मंडळीला, पण हे व्यसनापासून दूर राहावं याच्यासाठी आम्ही ही एक परंपरा, ही जे कुस्त्याचा आखाडा आहे जो आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवला, की पुढील काळातसुद्धा युवकांनी याचा बोध घ्यावा, याचा आदर्श घ्यावा आणि आपले शरीर तंदुरुस्त कसं राहील याच्यासाठी प्रयत्न करावे, असे म्हणून आम्ही हे सर्वजण या यात्रेमध्ये आखाड्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. 12 गाड्याचा विषय सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे, सांगतीलसुद्धा की अनेक मंडळी या ठिकाणी नवस करतात, छोटे मोठे. आमचं देवस्थान जे आहे भवानी मातेचं हे जागरूक देवस्थान आहे. या ठिकाणी जे कोणी काही आपली इच्छा मांडील त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतील तिथं ते पूर्ण होतं, असं हा सगळ्याचं आत्तापर्यंतचं यशस्वी मत आहे. म्हणून आज आपल्यासमोर या ठिकाणी जास्त न बोलता एवढंच सांगेल की आपण जसे या ठिकाणी मोठ्या संख्येने आला, 3 दिवससुद्धा आपण त्या ठिकाणी उपस्थिती तुमची दाखवावी आणि आमचे कार्यक्रम कसे होतात हे आपण बघावं आणि त्या माध्यमातून तुमच्या पेपरच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कशी त्याला जाहिरात देता येईल, जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी देता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करतात केलेला आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आले त्याबद्दलही धन्यवाद आणि इथून पुढच्या काळातसुद्धा तुम्ही आम्हाला भविष्यात सहकार्य करतात त्याबद्दल कुठल्याही आमच्या मनामध्ये शंका नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आता आमचे भाऊसाहेब या ठिकाणी आपले मनोगत मांडतात. 12 तारखेला कीर्तन आणि 13 तारखेला भव्य कुस्त्याची दंगल अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून या मुकुंदवाडी गावामध्ये जेव्हापासून हे गाव वसलं तेव्हापासून या ठिकाणची भवानी मातेची यात्रा भरती. दरवर्षीप्रमाणे 12 गाड्या असतील, संध्याकाळी सोंगा असतील, असे महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेलं हे गाव नंतर महानगरपालिकामध्ये आल्यानंतर आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ असतील, सर्व आमचे तरुण सहकारी असतील, यांनी ते काम जोपासण्याचं काम या छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी गावामध्ये आजही होतं. निश्चितपणानं मला आपल्याला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये भव्य अशा कुस्तीची, लाल मातीमध्ये कुस्तीची भव्य अशी स्पर्धा दुपारी 2 वाजेपासून यावेळेस देश पातळीवर कुस्तीगीर सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये यावेळेस सहभागी होणार आहे. तर निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेली भवानी माते यात्रेच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करतो
की आपण त्याला चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी द्यावे, जेणेकरून भविष्यातील परवा 13 तारखेला होणाऱ्या कुस्त्या असतील त्यामध्ये जास्तीत जास्त कसे कुस्तीगीर सहभागी होतील अशा पद्धतीचं आवाहन मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपल्याला करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. गावातील 250 वर्षाची परंपरा असलेली मुकुंदवाडी येथील देवीची यात्रा दिनांक 11/4/2026 पासून सुरू होत आहे. सकाळी 5:30 वाजता देवीचा महाअभिषेक होईल. दुपारी 12:30 वाजता काकडा आरती, दुपारी 3:30 वाजता देवीचा बंदे खेळण्याचा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 वाजता देवीच्या 12 गाड्या नवसाचा ओढण्याचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमामध्ये जिभेमध्ये देवीचा त्रिशूळ गट टोचला जातो आणि बंदे खेळण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता 12 गाड्या ओढल्या जातील. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता देवीचा मंदिरामध्ये गोंधळ होईल आणि गोंधळानंतर 7:30-8 वाजता देवीची रथ मिरवणूक पालखी भवानी माता मंदिरापासून निघून ती मारुती मंदिरापर्यंत जाईल. तिथं भेट घेऊन त्याच्यामध्ये या रथ मिरवणुकीमध्ये देवीच्या पालखीमध्ये सोंग घेतलेला असतो. सोंगामध्ये 2 ओरिजिनल तलवारी असतात देवीच्या हातामध्ये आणि बंदे खेळण्याचा कार्यक्रम त्याच्या सोबत होऊन ती रथ मिरवणूक मारुती मंदिराला भेट देऊन परत त्याचा विसर्जन मंदिराजवळ होईल. त्यानंतर रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे होत असतो. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि रात्री 7:30 ते 10 या दरम्यान जरांगे ताई यांचं समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि 13 तारखेला कुस्त्याचा जंगी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये कुस्त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून लोक कुस्ती खेळण्यासाठी व बघणार येतात आणि याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मी देवीचे पुजारी देवीदास त्रिलोकचंद कुचे, व्यवस्थापक पुजारी आणि गावकरी मंडळी यांच्यातर्फे करतो. बोल भवानी आई की जय. 11 तारखेपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची स्थापना या मंदिराचे जुने संस्थापक गंगाराम सखारामजी कुचे यांनी केली आणि त्यांच्यासोबत त्यांच्याबरोबरचे जे गावातले आमचे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्यामुळे यात्रा 250 वर्षापासून चालू आली आणि 250 वर्ष झाले आजपर्यंत आमच्या यात्रेला ह्या गावकऱ्याच्या मदतीमुळे आजपर्यंत गालबोट लागलेली. मग सकाळी देवीचा 5 वाजता महाआरती अभिषेक असतो, दुपारी काकडा आरती असते, त्यानंतर 3 वाजता बंद्याचा कार्यक्रम असतो, 5:30 वाजता जिभेमध्ये गळ टोचण्याचा कार्यक्रम, ज्या भाविकांनी नवसाचा नवस केलेला असतो ते नवस पूर्ण झाल्यानंतर ते गळ टोचण्याचा कार्यक्रम असतो. रात्री 8 वाजता देवीचा संध्याकाळी 5:30 वाजता 12 गाड्या नवसाच्या 12 गाड्या ओढल्या जातात. ज्याला देवी प्रसन्न झाली त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गावातील लोक आणि भाविक भक्त जे बाहेरगावचे लोक असतात ते 9 दिवस उपवास पकडतात. उपवास पकडल्यानंतर 9व्या दिवशी त्याची गळ टोचून 12 गाड्या ओढून तो नवस फेडला जातो. रात्री मग भवानी मंदिरापासून 8:30 वाजता मारुती मंदिरापर्यंत देवीची भेट घेण्यासाठी मारुती मंदिराला भेट होती. त्यानंतर रात्री भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. उद्या 11 तारखेला 12 तारखेला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम असतो. आपण जे व्यसनमुक्तीपासून त्याच्यावर आपण काही कार्यक्रम ठेवलेले ते समाज प्रबोधनाद्वारे आपण तो सांगितला जातो. दुसऱ्या दिवशी परत भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. 12 तारखेला रात्री लोकनाट्य तमाशा असतो, त्याच्यामधून समाज प्रबोधन केलं जातं. अशा प्रकारे आणि 13 तारखेला जंगी कुस्त्याचा कार्यक्रम गावकऱ्याच्या मदतीमुळे होतो. ही जी परंपरा या यात्रेला आमच्या लेकीवाळी सर्व येतात, त्याला एक निमित्त असतं किंवा आपल्या गावची यात्रा आहे. सगळ्या आमच्या माय बहिणी सुना लेकी येऊन गुण्यागोविंदाने एक प्रकारे त्यांचा एक आनंदाचा क्षण असतो. अशा प्रकारे यात्रा येते आणि यात्रेमध्ये आज 250 वर्ष झाले. आजपर्यंत आमची यात्रा एकदम शांततेत पार पडलेली आहे आणि गावकरीचं याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असतो. पुजारी काय मर्यादित असतात, पण सर्व गाव मिळून जी यात्रा आज चांगल्या पद्धतीने करण्याचं काम ते गावचे लोक करतात. आणि आजपर्यंत असं मतभेद नाही, सर्व पक्षाचे लोक आज पण इथं जमा झालेले, सर्व पत्रकार बंधू पण आलेले, पण
पण आजपर्यंत असं आम्हाला वाटत नाही की आमचं नाव नाही टाकलं, त्यांचं नाव नाही टाकलं. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही आणि सर्व मिळून आम्ही यात्रा यावर्षी पण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. एवढे बोलतो. तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर जेवणाचा कार्यक्रम ठरलेला आहे, जेवण पण आपण करायचं.